आपण काय शिकणार आहे? ठसे काम. आता ठसे कामासाठी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? एक भेंडी घ्यायला सांगितलेलं होतं. आणलीये का भेंडी? हो मॅम. हा, मग भेंडी घ्यायची आहे. नंतर 3 रंग करायला सांगितलेले होते. एक सांगितलं होता हळदीचा करायला, एक सांगितलं होता कुंकवाचा करायला, आणि एक थोडीशी माती भिजून तिचा एक रंग करायला सांगितलेला होता. आपण शक्यतो आज फक्त 3च रंग वापरणार आहोत आणि 3 रंगांच्या साहाय्याने ठसे काम करणार आहोत. आता ठसे काम कशावर करणार आहोत? तर एका पेपरवर करणार आहोत. म्हणून एक पेपर बरोबर मग्गामध्ये पाणी घेऊन ठेवा आणि नंतर हात पुसायला एक फडकं लागणार आहे, त्यामुळे एक रुमाल घेऊन ठेवा. ठीक आहे. सगळे तयार आहेत का? साहित्य दाखवा बरं तुमचं सगळ्यांचं. मध्ये घेऊन. हा बरोबर, ठीक आहे. छान. सगळे तयार आहेत? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? पार्टीला सर्वांनी जाणारा. व्हिडिओ ऑन करा. रुही ऑन करा. राशीला काय झालं? राशी आज व्हिडिओ ऑफ आहे. आज आपण आता अथर्व आधी सगळ्यात आधी थंब वापरायचा आहे. आपला हा जो थंब आहे ना, तो वापरायचा आहे. आता या थंबच्या साहाय्याने काय करूया? सगळ्यात आधी आपला जो रंग, सगळ्यांनी आधी एकदा आहेत ना तुमचे रंग बघा बरं. इतक्या वेळ नुसते ठेवले तर ते वाळले नाहीयेत ना? वाळले असतील तर ते ओले करून घ्या बरं. कारण माझे वाळलेत म्हणजे तुमचे पण वाळले असतील. योगा करत होता ना तुम्ही आता. योगा करताना तुमचे रंग एखाद्या वेळेस वाळले असतील तर थोडंसं पाणी घालून ते पुन्हा ओले करून घ्याल. आता प्राणायाम केला त्यामुळे काय झालं माहितीये का? तुमचं लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन खूप छान ऍक्टिव्हेट होतं. काल सुद्धा तुम्ही ऍक्टिव्हिटी केल्या की नाही? या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळं तुमचा सगळा ब्रेन खूप छान तल्लख होतो. आपण जे वाचतो जे करतो ते लक्षात राहतं. सगळे तयार? मी पण तयार. सगळ्यात आधी आपण थंबच्या साहाय्याने करूयात. त्यासाठी थंब असा रंगामध्ये बुडवलाय. आता पेपरवरती ठेवताना कागद पूर्ण व्यवस्थित खाली ठेवा. हातामध्ये घेऊ नका पॅड वगैरे, मांडीवर पॅड घेऊ नका, जमिनीवरती पॅड ठेवा म्हणजे तुमचं प्रेशर छान येतं. आता थंब असा पूर्ण उभा चिटकवायचा आहे. हे बघा, मी एकदा चिटकवलाय, उचललाय. त्याच्या शेजारी दुसऱ्यांदा चिटकवलाय, परत एकदा भिजवलाय आणि पुन्हा एकदा त्याच्या शेजारी तिसऱ्यांदा आणि 4 वेळा. असा किती वेळा केलाय मी थंब? 4 वेळा केलेला आहे. दिसतोय का? आता थंब झाला काढून की हात धुवून टाका. तो अंगठा पाण्यामध्ये डुबुक करायचा आहे, धुवायचा आहे तिथल्या तिथं आणि लगेच आपल्या रुमालाला किंवा नॅपकिनला पुसून काढायचंय. तुम्हाला एक पेन पण घ्यायला सांगितलेला होता. तर आता हा पेन घ्यायचा आहे आणि पेनाच्या साह्याने आपण ह्याला पाय काढणार आहे. पाय कसे काढायचे? आधी एक तिरकी रेषा काढली आणि एक आडवी रेषा काढली. त्याच्या जवळ ही दुसरी तिरकी रेषा काढली, आडवी रेषा काढली. दुसऱ्या ह्याला पण 2 पाय काढणार आहे आपण. मॅम आमची डमटीच आहे ना ते? तुमची काय? आमची डमटी ना ते? हा, येस. हुशार आहेत मुलं, बरोबर माहितीये. आता हे चाललेत पार्टीला म्हणून मग त्यांच्या डोक्यावर टोपी पण हवी की नाही? मग टोपीसाठी काय करायचंय? एक सरळ रेष त्रिकोणी, इकडून एक त्रिकोणी, पुन्हा एक रेष, पुन्हा एक रेष, त्रिकोणी त्रिकोणी टोप्या करूयात आपण त्यांच्या डोक्यावर घालायला. आता बड्डेच्या टोपीला एक असं छान रंगीत गोळा असतो की नाही? मग रंगीत गोळे पण काढूयात. तरी सुद्धा अजून हे काही पूर्ण वाटत नाहीये. त्यांना हात हवेत. मग हात हवेत म्हणून आता ह्या ह्यांनी त्याचा हात धरलाय. एकमेकांचे हात धरून ते
पार्टीला चाललेले आहेत. आता यांना नाक आणि डोळे काढूयात. डोळे काढण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण असा एक गोळा काढूयात, दुसरा गोळा काढूयात. आता जेव्हा आपण हा रंग ओलाय की नाही, मग पेन नीट उठत नाही. पुन्हा पुन्हा पेनचा पॉइंट पुसून घ्यायचा आणि मग उठवण्याचा प्रयत्न करायचा. मॅम ओ रे बाळा, ते दिसत नाही तुम्ही हात कसे काढले. अरे चा बर बर बर. आता बघ बरं, आता आलाय का क्लिअर? मॅडम जरा हळूहळू करा, मुलांना बर होत बर नाही. हा ठीक आहे ठीक आहे, परत एकदा करते हा. मी इथं एकटा हा काढते बर का, वेगळा मुद्दामून अजून एक जादा काढतेय ज्याला हात वगैरे दाखवता येतील. आता हा वाळला पाहिजे. तो वाळस्तोवर आपण त्याला पाय काढूयात. पाय काढण्यासाठी मी काय केलं, एक अशी तिरकी रेष घेतली आणि ती पुन्हा अशी खाली वळवली. आता एकच पाय झालाय, दुसरा पाय काढूयात. त्यासाठी पुन्हा एक तिरकी रेष घेतली आणि पुन्हा खाली केली. हे झाले त्याचे 2 पाय. आता त्याला हात काढायचे. हात काढण्यासाठी काय केलंय, या इथून एक रेष मारली आणि तिलाच असा आकार दिला. हा झाला एक हात. आता या बाजूचा दुसरा हात काढूयात. हे झाले 2 हात. आता त्याला टोपी काढूयात. टोपी काढण्यासाठी त्रिकोण काढलेला आहे. डोक्यावरती टोपी दिली आहे त्रिकोण. तरी हा काही माणूस वाटत नाहीये. मग काय केलं पाहिजे, तुमचा आमटी डमटी काही वाटत नाहीये तो. त्याला डोळे काढणे गरजेचे, म्हणून एक डोळा, पुन्हा अजून एक डोळा. आणि हा आनंदात आहे की नाही, पार्टीला चाललाय त्यामुळं केक कापायला मिळणार आहे म्हणून मग त्याचा स्माइली, असा स्माइली काढला त्याला. आता ही टोपी तुम्ही छान तुमच्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. तुमच्या पद्धतीने माझा असा तयार झालेला आहे. हे 4 जण 5 जण निघाले, तुमचे 4 जण असणार आहेत. तर बघू कोणाला जमलंय. मॅम कृपांशी 4 एकदम मस्त काढले, छान छान. होऊ दे, होऊ दे. अनिरुद्ध, अरे वा, तुझंही छान चाललंय, मस्त. दाखव ना. अरे माझं दाखवू का? बरं बरं बरं. दिसतंय का रे? हा, रुहीचं पण छान जमलंय. अरे वा, रुहीने पण छान काढलंय. शौर्य, बघू. अद्वैत, अरे वा, अद्वैत आणि वेदांत तुमच्या दोघांचं पण छान आलंय. मस्त, छान छान. मॅडम मी करतो या. बर बर, कर 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 कर, तू बसलेला दिसलास म्हणून. मेघा बाळा, तुझं झालं का? मॅम डन. अनिश, अनिश झालं बाळा, दुसरीकडे रंग लागला वाटतं. हा, येस, गुड गुड. अरे वा,
पार्थ आणि अन्वीचं पण झालं, मेघाचं झालं, शौर्यराजेचं झालं. ओके, अद्वैतचं झालंय, रुहीचं झालेलं आहे, अनिरुद्धचं चाललंय. ओके, अनिरुद्धचे पण 5 झाले. छान, अथर्वनी दाखवलं. आता सगळ्यांनी एकदा स्क्रीन दाखवणार. आपल्या स्क्रीनवरती सगळ्यांनी स्क्रीनच्या समोर धरायचंय आपला. मॅम माझं राहिलंय. बर, जेवढं झालंय ना अथर्व बाळा तेवढं कर, एकच तेवढंच राहिलं दाखव. ताई फोटो काढताय, स्क्रीनशॉट काढणार होता ना एक. हो शौर्य, छान, छान. अरे वर दाखव ना बाळा. शौर्य वर धर स्क्रीनच्या समोर. नाही दिसत आहे, तू दिसतोस. मॅम. जमलं की. अरे वा, अथर्व छान काढलेत, मस्त. छान छान, सगळ्यांचे छान झालेत. अनिरुद्ध, कृपांशी, रुही, अद्वैत, वेदांग, शौर्य राजे, कृपांशी, मेघा, अनीश आणि पार्थ आणि अन्वी सगळ्यांनी छान काढले. थँक्यू. आता चला पुढचं काढायचंय ना. आता आपण, मॅम अरे बाळा, आपण त्याला सॅड पण काढू शकतो, हसलेला पण काढू शकतो, अँग्री पण काढू शकतो. पण आपण हॅप्पी काढायचा, हो की नाही. हो, ते काढलं चाललेत ना, म्हणून त्यांना हॅपी केलं. बर बर. आता दुसरा रंग घ्याल. दुसऱ्या रंगाने आता आपण काय काढणार आहोत, एक आळी तयार करणारी. झाडावर चढणारी आळी काढायची. त्यामुळं पुन्हा एकदा, आता थंब नको घ्यायला, आता दुसरं बोट घेणार. आता हे पहिलं बोट घेणार, अंगठ्याच्या शेजारचं बोट. आणि आता गोळे काढताना मात्र वरून खाली काढायचे. माझी स्क्रीन बरोबर दिसतीये, अथर्व वगैरे दिसतीये स्क्रीन. तर मी सुरू करते. दिसते दिसते. आता आपण हे 6 एकाखाली एक काढणार आहे. 1 2 3 4, नाही दिसत आहे. 4, आता इथे 5 आणि 6. मॅम कोणच्या बॉटन कर? 2 नंबरच्या बोटाने करा. मगाशी थंबनी केलं होतं ना. बरोबर. कोणचा घ्यायचाय? आपण आळी काढणार आहे म्हणून मी मातीचा रंग घेतलाय. तुमच्याकडे ब्राऊन कलर असेल किंवा तुम्ही माती भिजवली असेल तर तिचा घ्याल. फक्त एकच बोट वापरायचंय वरपासून खालपर्यंत. ब्राऊन कलर नाही देतो. ठीक आहे, घ्या. असे आधी 6 ओळींनी काढून घ्याल. मॅम जन, ओके, गुड. आता आपण त्या आळीला वर शेंडी असते की नाही, 2 तिच्या अँटिना असतात की नाही. तर त्या अँटिना काढणार आहे आपण. मग अँटिना काढण्यासाठी इकडच्या बाजूनी एक अँटिना, इकडच्या बाजूनी एक अँटिना, वरच्या टोकाला अँटिना काढलेली आहे. आणि तिला प्रत्येक ह्याला साधारण 2 पाय काढायचे आहेत. पाय काढताना सुद्धा हे आपण तिरके काढले होते की नाही, सेम तसेच पाय काढायचे. मॅम डन, ओके. आता डोळे पण काढले पाहिजे ना.
मॅम डोळे दिसत नाहीये तिचे. हा दिसत माझ्या नाहीये मॅम. हा मॅम ठीक दिसत आहे नाही. थांबा आपण दुसऱ्या रंगाने लावूयात थांबा तिला डोळे दुसऱ्या रंगाने लावूयात. आता दिसतायत का बाळांनो? पिवळ्या रंगाने मी डोळे काढले त्यामुळे ते दिसतायत. ठीक आहे. आता ती तर चढली पाहिजे ना झाडावरती. मग आता झाड कसं काढणार आहात? तर सरळ ह्या पायांना जोडून एक रेष काढा. या पायांना जोडून स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? या पायांना जोडून दिसते पेननी दिसते. किंवा पेन्सिलनी अशी एक रेष काढाल. तिच्या भोवतीनी पुन्हा एक छोटीशी तशीच रेष काढायची. थोडीशी वाकडी तिकडी आली पाहिजे म्हणजे ते झाड वाटणार आहे. आणि आता आपल्याला हिरव्या रंगाचं पान काढायचंय. आता पान काढण्यासाठी हिरव्या रंगामध्ये बोट लावायचंय. आता पानासाठी छोटी करंगळी जी आहे की नाही तिचा वापर करायचा आहे. कारण पानं छोटी छोटी आली पाहिजे ना तुमची. आता पानं दिसण्यासाठी करंगळी अगदी छोटी छोटी अलगत अलगत लावायची. मॅडम बोला. दिसत नाहीये जरा. हे करा अरे ना. बाप. हो मॅम. एकच मिनिट बाळांनो. दिसतंय का रे आता? ही आळी आणि हे झाड दिसलं का? मृदुलाताई थोडासा कागद तुमच्या जवळ ओढा म्हणजे दिसेल अजून. हा आता अगदी अगदी बरोबर. हा करेक्ट. मॅम. झालंय का मुलांनो? दाखवू शकताय? हो. हा बघू कोणाकोणाचं झालंय. मॅम अरे माझं. अरे वा रुही काय मस्त. कृपांशी किती छान. गुड. बघू मेघा. वा छान छान मस्त. अद्वैत आणि मॅम दोन. ओके ओके वेदांत आणि अद्वैत तुमचंही छान झालं. शौर्यराजे छान 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 छान. परफेक्ट. खूप सुंदर काढलं शौर्यराजे सगळ्यांनी. छान. छान. अनिश दाखव, अथर्व दाखव. अनिरुद्ध अरे वा अनिरुद्ध छान आलं. रियांश काय झालं बाळा? पिक्चर. तू का गेलास एकदम? जा तुझं छान बघितलं शौर्य नाही मी. छान. कृपांशी दाखव. रोही छान. सगळ्यांनी रियाज छान किती केलंय. आहे? ओके ओके आता सगळ्यांनी स्क्रीन समोर कृपांशी धरा. मस्त आपण मस्त. पुन्हा एक फोटो काढायचा का? छान छान सगळ्यांचं सुंदर आलं. कृपांशी खूप मस्त. हा आता आहे ना आपण भेंडी होती की नाही ती भेंडी घ्यायची. आता भेंडी चिरलेली नसेल तर चिरणार आहोत आपण आधी.
आणि चिरल्यावरती काय करायचंय, भेंडीच्या आतमध्ये ह्या इथं खूप बिया असतात. ह्या बिया आधी काढून घ्यायच्यात, तरच तुमचे छाप नीट उठणार आहेत. इथले बिया जरा बाजूला करून घ्याल, पोकळ करून घ्याल भेंडी थोडक्यात. मॅम हा, बघू बाळा काय म्हणतं. ही बघा मी कशी भेंडी आता मोकळी केली की नाही. भेंडीच्या आतमध्ये बिया, इथं ज्या बिया असतात ना त्या काढायच्यात, हळूहळू काढायच्यात. किंवा तुमच्या हातात पेन किंवा ब्रश असेल ना, त्यांनी आत ढकलले तरी चालतील, बिया आतमध्ये पण जातील तिथून, तरच तुमचे छाप नीट उठणार आहे. पेनने फक्त बी आतमध्ये ढकला किंवा पेन्सिलने बी आतमध्ये ढकला. मॅम एवढे करायचे, हो एवढं हो चालेल? हो 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 चालेल, बस बस परफेक्ट. त्याच्या बिया कृपांशी बी नाही काढलीस तू बाळा, ते उठणार नाही नाहीतर. त्यात मॅम बी आहे ना? बी नाही येते. नाहीच आहे. ओके, बर बर बर. मॅम हे बघा. हा येस बरोबर शौर्यराजे, ठीक आहे. आता तुमचा जो लाल रंग आहे ना तो घेणार आहात मॅम. तुम्ही. आता दे लाल ना. रंग घेणार आहात. हो ये. आता फक्त स्क्रीन बघायला. रीमाताई माझी स्क्रीन फक्त सांगा बरोबर आहे का. टाकू कशाला? बिया काढायचे. येस मॅम. बरोबर आहे मॅडम, बरोबर आहे. अरे मोबाईल ऐक ना जरा. आता भेंडीला असा सगळीकडे रंग लागला पाहिजे. आणि ही भेंडी बघा अशी दिसतीये का सगळी, दिसतीये का अशी, अशी दिसत असेल तर तिचा एक ठसा बरोबर उठवायचा आहे. याच्यात बी नाहीये. ठीक आहे. हे बघा एक ठसा बरोबर ठेवला आणि पण बी उचलला. नाही ना. आपल्या ह्याच्यात बी नाहीये. हा ते हा हा कलर पाणी नाही पुसायचं होतं ना. हा रंगामध्ये बुडवायचं होतं ना. हा आता पुन्हा एकदा बुडवणार आणि आता ह्याच्या भोवती गोल गोल आपण त्याचे ठसे उठवणार आहेत भेंडीचे. इथे करणार सेंटर मध्ये एक सेंटर. अनम्यूट आदाने വെച്ചിരിക്കാ ഇല്ല. പിന്നെ മ്യൂട്ടിൽ വെച്ചിരിക്കേ. आता याच भेंडीला आपण एक दांडी काढूयात, म्हणजे रेष काढूयात. मी इथं माझ्याकडे ग्रीन कलरचा खडू आहे, तो खडू मी वापरत आहे. त्या खडूच्या साहाय्याने मी एक रेष मारलेली आहे आणि याला एक छान असं पान काढते. बघू कोणाकोणाचं झालंय.
मॅम ते दाखवा. थांबा एकच मिनिट होऊ देत सगळ्यांचं. रियांश तुझं झालं पण? ओके. मॅम हा ते दाखवा. माझं दाखवू का? बर बर. दिसतंय का बाळांनो? मॅडम थोडं खाली घ्या, सगळं दिसेल. हा, एक मिनिट. झालं ते रिओ. हा अनिरुद्ध छान छान मस्त सुंदर. मॅम अजून हा थांबा थांबा बघते 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 एकच मिनिट. मॅम हो रे बाळा. झालं. हा छान छान. हा कृपांशी छान छान दिसलं बाळा. हा पार्थ आणि अन्वी जर असं तुझं दिसत नाहीये पार्थ. हा ओके. शौर्य राजे शौर्य ओके तुझंही छान झालंय. अन्वेष अरे वा मस्त किती छान. छान 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 सगळ्यांनी सुंदर काढलेलं आहे. आता तुम्हाला फक्त मी सांगते हे आता पण भेंडी वापरली की नाही त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या पेनाचं टोपण वापरू शकता किंवा घरातून एखादा छोटासा बटाटा आणून त्याचं करू शकता. लिंबाचं वाळलेलं लिंबू असतं की नाही आपलं ते वाळलेल्या लिंबाचं करू शकता. कुठल्याही बोटांचे ठसे तुम्ही उठवू शकता आणि वेगवेगळे आकार काढू शकता. या सहाय्याने मी आता फक्त एक द्राक्षांचा गड काढून दाखवते. 5:15 वाजलेत. मॅम ओके छान 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 सुंदर. मुलांनो आपले अजून सुद्धा तुम्ही नंतर आपला वर्ग संपल्यावर सुद्धा तुम्ही वेगवेगळे आकारांनी थंब काढून बघा काय काय चित्र बनवता येतात ते प्रयत्न करून बघा. ह्याच्या साहाय्याने तुम्हाला फुगे बनवता येतील वेगवेगळे आकाशात जाणारे वेगवेगळी फळं बनवता येतील. पहिल्या दिवशी जसा आपण द्राक्षांचा गड केला होता की नाही तसा बोटांच्या साहाय्याने तुम्हाला द्राक्षांचा गड पण बनवता येणार आहे. तर तुम्ही हे सगळे प्रयत्न करायचा आहे. वेगवेगळे थंब करायचे आहेत आणि माहिती ह्याची एक छोटीशी फ्रेम करायची आणि कुठे लावायची तुमच्या आरशाच्या खाली किंवा तुमच्या टेबलावरती सेलो टेपनी लावून ठेवा. म्हणजे तुमच्या लक्षात राहील आपण किती छान चित्र काढली होती किती छान आपल्याला करता येतं आणि आपोआप ज्या दिवशी चित्र पडून जाईल त्या दिवशी पुन्हा दुसरं वेगळं काढून लावणार. ठीक आहे ओके चलो. बोल बाळा सगळ्यांनी एकदा दाखवणार आहात का? हा हा बोल शौर्य राजे काय म्हणतोयस? हा ओके ओके बरं ठीक आहे. सगळ्यांनी एकदा तुमचे दाखवा बरं सगळ्यांनी एकदम दाखवा. हा अनिरुद्ध झालं ना बाळा? ओके अनिरुद्ध अजून काहीतरी वेगळं स्क्रीनशॉट घ्या करतोय. कोणीतरी हा, स्क्रीनशॉट घ्या. अनिरुद्ध आणखी छान छान एक मस्त. मिनिट. कोमल मॅडम स्क्रीनशॉट घ्या. सुलक्षणा मॅडम घेतले मॅडम. आता ह्याची घेतली सगळ्यांची ठसे हो कामाची. हो हा ठीक आहे कारण मोबाईल बंद केला मी. रियांश काय चाललंय तुझं बाळा? रियांश नीट डन. रात्री आवडलं का बाळा? हा चला सगळ्यांनी छान केलं. बाय बाय एव्हरीबडी. बाय 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 बाय. खूप छान. आजोबा बाय मॅम. बाय बाय. हा छान काढलंय खूप मस्त सुंदर. अरे वा मी इथं झाड काढलंय. हो खरंच छान काढलंय. बघा बरं तुम्हाला किती छान छान काय काय करता येतंय हो की नाही.
हा, मग सारखा मोबाईल बघत बसायचं नाही. आपल्याला वेळ मिळाला की असं पेपर घ्यायचा आणि भरपूर काम करत बसा. दरवेळेसच भेंडी पाहिजे असं नाही, इतर सुद्धा वस्तू तुम्हाला वापरून करता येणार आहे. चला बंद करा चला, खूप छान, धन्यवाद मृदुला मॅडम, धन्यवाद. आता आपल्याला नवीन मॅडम येणार आहेत आज. बाय. आज नवीन मॅडम आहेत. कोण आहेत ओळखा बरं मुलांनो. तुम्हाला माहितीये का आज कोण घेणार आहे? अमृता मॅडम, बरोबर. तर अमृता मॅडमना मी स्पॉटलाइट देते. आज ओरिगामी वर्क शिकवणार आहेत बरं का त्या. मॅडम बोलावं जरा, म्हणजे तुम्हाला स्पॉटलाइट देणार. हँडरेस करू का मी? हा, नाही हँडरेस सापडलं. केलं. सापडला. हे बघा, डॉक्टर अमृता मॅडम तुम्हाला पहिल्यांदा इंजेक्शन देणार आहेत. चालेल का? डॉक्टर कोणाकोणाला अमृता आवडतं मॅडम इंजेक्शन? आहेत. डॉक्टरांना घाबरता का? मी नाही घाबरत. तुम्ही नाही घाबरत? तू नाही घाबरत काय? बरं. जाऊ दे, पण त्या इंजेक्शन टोचणाऱ्या डॉक्टर नाही आहेत बरं का. हा मॅडम, करा सुरू. हॅलो, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. गुड किती इव्हनिंग. सुंदर